स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. या दरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला, तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बंद बस असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेच तिथून पळून गेला. या घटनेनंतर तरुणी फलटणला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. बसमध्ये बसल्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. मित्रांनी तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार देखील दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरू. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून वेगवेगळ्या पथकामार्फत शोध मोहीम सुरू केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला होता. ही घटना समोर आल्यानंतर एसटी स्थानक परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलेच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातून ताब्यात घेतले गेलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे आहे. त्याला पुणे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप दत्तात्रय रामदास गाडे हा 36 वर्षाचा याच्यावर आहे. या घटनेबाबत सर्व घडामोडी